वडील कोठून आणायचे, मुलं मागच्या वर्षीचे फोटो बघत होते. महादेव मुंडेच्या पत्नीचा आक्रोश. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आज परळीत जाऊन महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी सुरेश धस यांना महादेव मुंडे यांच्या पत्नींनी घटनेबाबत माहिती दिली. महादेव मुंडेची अत्यंत क्रूरपणे हत्या केली, हत्या प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप महादेव मुंडेच्या पत्नीने केला. घरून माझे पती हसत बाहेर गेले होते आणि परत आलेच नाहीत. त्या दिवशी तुळजापूरला जाणार होते असं म्हणत सोमवारपर्यंत आरोपी पकडून द्या, नाहीतर मी मंगळवारपासून आंदोलन करणार आहे, असा इशारा देखील महादेव मुंडेच्या पत्नीने दिला. 14 फेब्रुवारीला मातृपितृ दिवस होता, पण माझे मुले शाळेत गेले नाहीत. वडील कुठून आणायचे म्हणून मुले मागच्या वर्षाचे फोटो बघत होते, असा आक्रोश महादेव मुंडे यांच्या पत्नीने व्यक्त केलेला आहे. महादेव मुंडे यांच्या प्रकरणामध्ये अक्षम्य दुर्लक्ष हे 15 महिन्यापासून जे अधिकारी इथं राहिलेले त्यातलं एक सानप पीआय वगळता, कारण सानप पीआय हे जवळपास त्या खुन्यांपर्यंत पोहोचले होते. परंतु महाजन जे मस्साजोगमधले सहआरोपी करा म्हणतात ते महाजन इथं होते. आता नवीन कोणीतरी आले 2 महिन्यापासून. आणि गांभीर्याची बाब ही आहे की जे प्लॉट महादेव मुंडेंनी घेतले तेच प्लॉट कोणाच्या तरी नातेवाईकाकडे घेतले, परत ते प्लॉट कोणाच्या नावावर गेले, हा यातला संभ्रमाचा विषय आहे. आणि दुसरी गोष्ट, महादेव मुंडे यांचा मर्डर झाला, त्यांची बॉडी जागेवर राहते आणि गाडी मात्र घेऊन जातात. म्हणजे त्या गाडीमध्ये कागदपत्र आहेत, 2.5 लाख रुपयापर्यंतची रक्कम आहे, सोन्याची एक अंगठी आहे, लॉकेट आहे, आणि त्यांचे सगळे, मला वाटतं पिगमीचा सुद्धा व्यवसाय महादेव करत होते. आणि फक्त 38 वर्ष वय याच्यामध्ये, आणि हेच नावं येत आहेत वारंवार. मी जे ऑब्जेक्शनेबल नावं घेतोय, भास्कर केंद्रे, सचिन सानप, भाताने, त्याचं नाव माझ्या नाही लक्षात राहील, भाताने, गोविंद भाताने, हे लोक पोलीस आहेत का पोलिसांच्या वर्दीमधले दरिंदे आहेत हेच या ठिकाणी कळायला तयार नाही. कारण हे लोक वारंवार फक्त परळी तालुक्यातच का राहतात, कोणाच्या आशीर्वादामुळे ते राहतात. 15-15 वर्ष, भास्कर केंद्रे 15 वर्ष इथे, सचिन सानप सुद्धा इथंच आहे 10-12 वर्ष, आणि हा गोविंद भाताने सुद्धा 10-12 वर्ष झालं इथंच आहे. मग ह्या हत्येमध्ये या पोलिसांचा हात आहे का नेमकं यांचे प्लॉट घेणारे, म्हणजे आकाशी संबंधित लोकांनी प्लॉट घेतलाय ना, मग आकांनी यांचा काटा काढलाय का, याचा लवकरात लवकर पर्दाफाश होण्याची आवश्यकता आहे. आणि आम्ही आशा करतो नवीन एसपींकडून, साबळे म्हणून जे अधिकारी नियुक्त केलेले आहेत त्यांनी LCB सांभाळलेली बीडची, त्याच्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आणि त्यांचे हाताखाली सुद्धा SP साहेबांना आमची विनंती राहील की ह्याच्यामध्ये त्यांच्या हाताखाली LCB मधले यंग जे ब्रिगेड आहे ते थोडंसं दिलं पाहिजे. आणि याची मी लेखी तक्रार मुख्यमंत्री आणि रश्मी शुक्ला मॅडमकडे करणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.